हॅलो गाईज, तर आज आम्ही आलेलो आहोत साई मंदिरमध्ये दर्शनाला आणि भोजन करू आम्ही थोडंसं. तर गाईज गर्दी बघा, भरपूर गर्दी आहे. तुम्हाला मी गर्दी दाखवते. दर गुरुवारी अशीच गर्दी असते. तर पहिला आम्ही चाललो दर्शन घ्यायला. तर पहिला आपण दर्शन घेऊया. तर चला गाईज, आपण पहिला दर्शन घेऊ. दीदी पण आलेली आहे. तर चला गाईज, दर्शन घेऊ पहिले आपण. गाईज तुम्ही बघू शकता दर्शन, ही जेवणासाठी लाईन एवढी आहे मोठी. दरवर्षी म्हणजे दर गुरुवारी अशीच गर्दी असते. आणि त्याच्या पाठीमागे आई वडिलांची म्हणजे श्री सद्गुरू सच्चिदानंद साईनाथ महाराज की मंडळी. प्रत्येक खेळाडू जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काही सन्मान मिळत असतात, त्या पाठीमागचं यश आपल्याला दिसतं, पण त्या पाठीमागची मेहनत आणि त्या पाठीमागची जी काही पीडा आहे ती पीडा आपल्याला माहीत नसते. खरं तर असं म्हणतात की सुख नेहमी पुढे ठेवा आणि दुःख नेहमी झाकून ठेवा. पासून संस्कार असतील आणि शालेय वयापासूनची मेहनत असेल, पण या प्रत्येक पिढ्यापासून काही अपघातांना सामोरं जावं लागतं. यासाठी काही वर्षांपूर्वी पायाला एक अपघात झाला होता. छोटंसं दगड लागलं होतं, पण त्या दगडाचं नाव दिलं ते स्नेहलराव पालकर. एका सर्व साई भक्त मिळते एका जोरदार काय वाजवायचं आहे. खरंच का भाऊ पत्ता करशील. आपलं कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वांना इथे सन्मान इथे अगदी थोडक्यात आपल्या पाठीमागची मेहनत आणि जेणेकरून भावी खेळाडूंना देखील याच्यातून काही मार्गदर्शन मिळावं आपण. गाईज ही गर्दी जेवणाची आहे आणि दर्शनाची कमी आहे. स्नेहभोजनाची जास्तच असते. कुठे पण जा तुम्ही. शुभम भाऊची इंटरव्ह्यू घेऊ. साई भक्त दर गुरुवारी असतात. मग काय भाऊ, काय सांगू शकता का? पण भाऊ दरवर्षी म्हणजे दर गुरुवारी अशीच गर्दी असते? याच्याहून जास्त असते, आज कमी आहे. कमी आहे का? अच्छा. आणि भाऊ दर गुरुवारी असतात. भरपूर साई भक्त आहेत. एक नंबर साई भक्त. नाही, आम्हाला बाबांनी दिलं सांग. बाबांनी दिलं सांग. मस्तपैकी साई मंदिर मध्ये असं वाटतं की शिर्डीला जातोय. मस्त वाटतंय. आपलं वालचं साई मंदिर सगळ्यांना माहितीच असेल. पण ह्या पिढीच्या जर सांगायचं तर सोनंचं वडील हे शुगर आहे. आज अनेक मुलं घडवण्याचं काम करण्याची म्हणजे मी सुद्धा विद्यार्थी आहे, ते घडवण्याचं काम ते करत आहे. आणि ते करत असताना एकच मुद्दा म्हणून तिथं नाही घेतलेला आहे की आज शॉर्टकट ज्याला आपण
बघितलं तर त्याच्यामध्ये एका दिवसाला जवळजवळ 200 ते 300 ते 500 शॉर्टकट उडवण्याचं काम ही मुलगी करतो. आणि हवेमध्ये ज्यावेळेस बर्ड प्लेट जातात त्यावेळी डबल टॅप जसं बोलतो तर डबल टॅपने शूट करण्याचं काम ही मुलगी करतोय. आणि ते दिल्लीमध्ये ज्यावेळेस आपण 2 मिनिट घेतलेला आहे त्या वेळेस अक्षरशः छातीचा छातीचा हाड हा वर आला असताना सुद्धा वरने एकच सांगितलं की कुठलं तरी चालायला पुढचं पण आज तुला फार सुंदर आवडलेल्या शोभा आणि आपल्या एक महत्वाची सूचना आहे. गाडी क्रमांक MH46 BF 8112 8112 खऱ्या अर्थानं नाव त्यांनी काढलेलंच आहे. आणि कधीही स्टेज समोर कधीच येणार नाही. हा अध्यक्ष जरी असला त्या संस्थेचा तरी पण समोर कधी नाही, पण मागे काय काय पाहिजे ते सर्व हा करणारा मुलगा म्हणजे राजू मुंबईकरांचं खऱ्या अर्थानं एक उजवा हात आहे. आणि आवडी तुला मनापासून आणि वडिलांना मनापासून शुभेच्छा की फार मोठं काम फार मोठं कर्तृत्व आपल्या देशासाठी तुम्ही करता आहात. आवडीसारखी मुलगी तुम्ही जन्म दिलेला आहात. तिने सफलता मिळवत असताना आणि काही बाजूचं वातावरण एक नंबर गार्डन टाईप आहे. आणि आमचा अध्यक्ष सुद्धा मनापासून दोघांचे धन्यवाद. असंच चांगली कामगिरी आपल्या विभागासाठी आपल्या गावासाठी आपल्या राज्यासाठी आपल्या देशासाठी ही गाईज जेवणासाठी रांग आहे एवढी. प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा तर गाईज तुम्ही बघू शकता असती जेवणाची लाईन संपलेली आहे. आणि इथे आम्ही ब्राह्मणाच्याकडे आलेलो. बालसे ब्राह्मण फॅमिली फ्रेंड थँक्यू. आणि आमचे फॅमिली फ्रेंड एक नंबर फॅमिली फ्रेंड आमच्या. आम्हाला काही म्हणजे कोणतीही गरज लागली आणि फरक पडतो प्लीज आमच्या तात्यांना कुठेही बोलवा. पण हा आमचा मित्र खूप भारी भजन गावतो. कपल कपल अशा तऱ्हेने गाईज आमचं जेवण झालेलं आहे. जेवण झाल्यावरती गाईज आपला ताट आपण घासायचा आणि जे काही खरकाडा असेल ते त्या काळ्या डस्टबिनमध्ये टाकायचं. आपला ताट घासायचा, घासून वगैरे एकदम स्वच्छ धुवून इथे मोठा टोप आहे त्याच्यामध्ये टाकायचं. मग ते एक महिला आहे ती सगळं व्यवस्थित क्लीन करून परत ठेवील. आणि गाईज दर गुरुवारी असंच भरतं आणि एक प्रकारे छोटीशी जत्रा म्हणून इथे साई मंदिरच्या बाहेर तुम्ही बघू शकता एकदम छोटीशी अशी 2-3 दुकानं आहेत सगळं जत्रा. आणि फायनल आमची बसंतीमध्ये आम्ही आलेलो आहोत. त्यातून तुला पोरी काय सांगतोय पाय घालवाचा नाही. डायरेक्ट